नमस्कार, शासनच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू, शासन जी.आर निर्गमित. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्यात चला सुरू करूया. स्वीय सहाय्यक संवर्गास निवड श्रेणी लघुलेखाप्रमाणे सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक 19 डिसेंबर 25 रोजी अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. प्रस्तावना वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1च्या शासन निर्णयान्वये 104 संवर्गाच्या वेतन श्रेणी सुधारित करण्यात आलेल्या आहे. सदर 104 संवर्गामध्ये लघुलेख संवर्गातील निम्न श्रेणी लघुलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक, निवड श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ स्वीय सहाय्यक या संवर्गाच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यात आली आहे. तथापि सदर लघुलेखक संवर्गामध्ये स्वीय सहाय्यक पदाचा समावेश नसल्यामुळे 7व्या वेतन आयोगामधील वेतन त्रुटीचे निराकरण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वेतन त्रुटी निवारण समिती 2024 खुल्ल समितीकडे कृषी व पदवी विभागाने त्यांच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ येथील स्वीय सहाय्यक या पदास तसेच गृह विभागाच्या अधिपत्याखालील पोलीस महासंचालनालयातील स्वीय सहाय्यक पदाच्या वेतन श्रेणी सुधारणा करण्याबाबतचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्या संदर्भात वेतन समीकरण समितीच्या 4था वेतन आयोग अहवालातील परिच्छेद क्रमांक 3.29 नुसार राज्यातील लघुलेख संवर्गाचे विश्लेषण केले आहे. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयामध्ये स्वीय सहाय्यक संवर्गाचे पद निर्माण केल्यास सदर पदास मंत्रालयातील निवड श्रेणी लघुलेखाची वेतन श्रेणी देण्यात यावी. प्रस्तुत संवर्गाला 4थ्या वेतन आयोगापासून 7व्या वेतन आयोगापर्यंत मंत्रालयीन लघुलेखक निवड श्रेणी संवर्गाची समकक्ष वेतन श्रेणी मंजूर करण्यात आली आहे. तसेच वित्त विभागाच्या दिनांक 13/2/23 रोजीच्या शासन निर्णयान्वये निवड श्रेणी लघुलेख संवर्गाला वेतन श्रेणी S16 44,900 ते 1,42,400 ऐवजी S17 46,600 ते 1,51,100 अशी लागू करण्यात आली आहे. या वास्तव महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व पोलीस महासंचालनालयातील स्वीय सहाय्यक या संवर्गाला S16 44,900 ते 1,42,400 ऐवजी S17 47,600 ते 1,51,100 वेतन श्रेणी मंजूर करण्याची शिफारस खुल्ल समितीने केली होती. सदर शिफारसीनुसार वित्त विभागाची दिनांक 2/6/25 रोजीच्या शासन निर्णयान्वये सदर दोन्ही कार्यालयातील स्वीय सहाय्यक पदाची वेतन श्रेणी सुधारित करण्यात आली आहे. स्वीय सहाय्यक या संवर्गाला सर्व शासकीय कार्यालयामध्ये संवर्गाचे समकक्ष संवर्ग असल्यामुळे सदर शासन निर्णयान्वये एका शासकीय कार्यालयातील स्वीय सहाय्यक संवर्गाच्या वेतन श्रेणी सुधारणा करण्याबाबतचा निर्णय एकाच विभागापुरता न घेता सर्वसमावेश एकच निर्णय घेणे आवश्यक आहे. या वास्तव वेतन त्रुटी निवारण समिती 2024 खुल्ल समितीने उपरोक्त नमूद कार्यालयातील स्वीय सहाय्यक या संवर्गाला S17 46,600 ते 1,51,100 ही सुधारित केलेली वेतन श्रेणी सर्व प्रशासकीय विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयातील स्वीय सहाय्यक पदास लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन परिपत्रक वेतन समीकरण समितीच्या 4था वेतन आयोग अहवालातील परिच्छेद क्रमांक 3.21 नुसार सामान्य प्रशासन विभागाच्या उपरोक्त संदर्भ क्रमांक 3 व 4 येथील शासन निर्णयान्वये क्षेत्रीय कार्यालयामध्ये स्वीय सहाय्यक संवर्गाचे पद निर्माण करण्यात येऊन त्यास मंत्रालयीन निवड श्रेणी लघुलेखाची वेतन श्रेणी मंजूर करण्यात आली आहे. तसेच वेतन त्रुटी निवारण समिती 2024 खुल्ल समितीच्या शिफारसीनुसार वित्त विभागाच्या दिनांक 2/6/25 रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व पोलीस महासंचालनालय कार्यालयातील स्वीय सहाय्यक या संवर्गाला S16 44,900 ते 1,42,400 ऐवजी S17 47,600 ते 1,51,100 वेतन श्रेणी मंजूर करण्यात आली आहे. त्या धर्तीवर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक 18/12/95 नुसार मंजूर करण्यात आलेल्या सर्व प्रशासकीय विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयामध्ये स्वीय सहाय्यक या संवर्गाला S16 44,900 ते 1,42,400 ऐवजी S17 47,600 ते 1,51,100 अशी वेतन श्रेणी लागू करण्यात यावी. वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 2/6/25 मध्ये नमूद केलेल्या सर्व तरतुदी जशाच्या तशा लागू राहतील. धन्यवाद.